धाराशिव जिल्हा परिषदेवरती महायुतीत भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता. पंचायत समिती सभापती निवडीतून स्पष्ट संकेत. पंचायत समिती सभापतीपद शिवसेनेला देत भाजपनं अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी केल्याची माहिती. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत जाण्याची भाजपची घाई तर भाजपनं पराभवाची सवय लावून घ्यावी. खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका. एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचा एवढे का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे, उद्या तुम्हाला विधानसभेत नाकारतील आणि लोकसभेत नाकारतील. सवय लावून घ्या. पराभव हा जनतेने तुम्हाला दिलेला आहे, तो स्वीकार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात उद्या काँग्रेसची पदयात्रा कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत काढली जाणार आहे. राज्यभरातील विविध प्रश्न घेऊन या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यात 10वी-12वीच्या परीक्षेत आतापर्यंत 81 कर्मचारी निलंबित. राज्य परीक्षा मंडळाचे सचिव दीपक माळी यांची माहिती. सामूहिक कॉपी, तोतया विद्यार्थी आणि मोबाईल वापर वाढला. भंडारा बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर बाजपेयीचा आणखी एक कारनामा समोर. अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीसाठी 1,20,000 रुपये घेतल्याची माहिती समोर. तर बाळ विक्री प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक. क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादात 6 लाख रुपये गमावले. कफपरेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्च इंजिन लिस्टिंग फ्रॉडच्या जाळ्यामध्ये अडकले. भंडाऱ्यात 10% व्याजदरानं सावकारी करणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल. पवनी पोलिसात गुन्ह्याची नोंद. संदेश खोब्रागडे आणि रेखा खोब्रागडे असं या पती-पत्नीचं नाव. 3.50 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात महिला सावकारानं 13,80,000ची वसुली केली होती. नागपुरातील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये आणखी एका कामगाराचा मृत्यू. आम्रपाली कालसर्पे असं मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगाराचं नाव. आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. पुण्यात जुन्या वादातून गोळीबार. गुन्हे शाखेकडून दोघांना अटक. कारवाईमध्ये विदेशी बनावटीचं पिस्तूल, जिवंत काडतुसं तसंच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त. बीडच्या पिंपळा धायगुडा इथं पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून नशेत असलेल्या पतीनं सासऱ्याचं घर जाळलं. आगीत घरातलं साहित्य जळून खाक. पतीविरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्यातील सातर गावात भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. पारंपरिक पद्धतीनं देवाची पालखी नाचवत पूजा. संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण. नाशिकमध्ये पेशवे काळापासून चालत आलेल्या रंगपंचमीचा मोठा उत्साह. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पेशवेकालीन दगडी रहाडी सज्ज. नैसर्गिक पाण्यात उकळवून रहाडीत रंग तयार करण्याचं काम सुरू. जुनं नाशिक पंचवटी भागामध्ये पेशवेकालीन दगडी रहाडीमध्ये विशेष तयारी. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील श्री नाथदेव देवस्थान ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात. सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील खांबावरील चांदी दुरुस्तीच्या नावाखाली काढून गैरव्यवहार झाल्याचा आरोप. विदर्भ तापला. अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. पुढील काही दिवसात राज्याच्या अनेक जिल्ह्यात पारा वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईच्या आझाद मैदानावर 12 मार्चपासून राज्यातील विविध कला, क्रीडा, शिक्षक संघटनांकडून एल्गार आंदोलन. 2009 पासून कला शिक्षक भरती झालेली नसून यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शिक्षण विभागाच्या काही ना काही रोज काही निर्णय होतात. यापूर्वीचे काही निर्णय झाले शिक्षक भरती. आता त्या टीएटीचा विषय आणखी निर्णयावर आहे. वाटतं सरकार त्यात लक्ष घालतंय. याच्यात सुद्धा रोस्टर का पूर्ण होत नाही निश्चितपणे अधिकाऱ्यांना विचारली. सांगलीमध्ये कबड्डी सामन्यांचा थरार रंगला. तरुण भारत व्यायाम मंडळाकडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन. इस्लामपूर व्यायाम मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला तर 12 जणांचा संघ नाशिक इथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये सर्व 1,20,000 तिकिटांची विक्री. अहमदाबादेत हॉटेलच्या 6,000 खोल्या बुक. अहमदाबादमध्ये 80 खासगी आणि 25 विशेष विमानं दाखल होत असल्याची माहिती. मुंबईसह अनेक शहरातून विशेष रेल्वेचीही सोय. मुंबईहून सोडलेल्या विशेष ट्रेनचं अहमदाबादमध्ये आगमन. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद स्पेशल ट्रेनसोबत तेजस सुपरफास्ट ट्रेन रवाना. रेल्वे स्टेशनवरही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज 2020 विश्वचषकाचा फायनलचा थरार रंगणार. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक सादरीकरण करणार. उन्होंने एक फैन को अपने फैन को ये क्या मैसेज देना चाहेंगे आप और इंडियन टीम? आज आयसीसी टी20 विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत क्रिकेट संघाच्या विजयासाठी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विशेष प्रार्थना. भारताच्या विजयासाठी अयोध्येमध्ये विशेष पूजा. अहमदाबादमध्ये आज आयसीसी टी20 विश्वचषकाच्या फायनलचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड मैदानात उतरणार. महायुद्धाच्या 9व्या दिवशीही इराणकडून प्रत्युत्तर देणं सुरूच. इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवरती क्लस्टर बॉम्ब वॉरहेडसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. अमेरिका इस्रायलकडून इराणच्या 3 ऑइल डेपोवर हल्ला. कुहाक, शहरान आणि कराज अशा 3 ऑइल डेपोला लक्ष्य केल्याची माहिती. हल्ल्यानंतर डेपोला मोठी आग. डेपोतील ऑइल आजूबाजूच्या परिसरात पसरल्याची माहिती. इराणचा दुबईच्या मरीना भागात ड्रोन हल्ला. स्टार टॉवरचं मोठं नुकसान. हल्ल्यानंतर इमारतीचा ढिगारा रस्त्यावर पडला. एका चालकाचा मृत्यू. इस्रायलकडून तेहरानवर स्फोटक हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठी आग. परिसरात काही किलोमीटरपर्यंत धुराचे मोठे लोट. इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला. इस्रायली ड्रोनचा बेरूतवर हल्ला. ड्रोननं रमाडा हॉटेलला लक्ष्य केलं. 3घांचा मृत्यू. इराणची राजधानी तेहरानमध्ये रात्री इस्रायल अमेरिकेकडून जोरदार एअर स्ट्राईक. तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हल्ला. हल्ल्यानंतर विमानतळावर मोठी आग. एअरक्राफ्ट फ्युएल डेपोवरही हल्ला. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची इराणला धमकी. आमच्याकडे इराणवर हल्ला करण्याची योजना आखलेली आहे. इराणमध्ये आम्हाला बदल घडवायचा आहे, नेत्यानाहूंचं वक्तव्य. मध्यरात्री तेहरानमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले. इराणला खूप मोठा फटका बसेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला होता. तर इराण समर्थित दहशतवादी गटांना शस्त्र पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळावर हल्ला केल्याचाही इस्रायलचा दावा. इराणच्या इस्रायलच्या हैफा रिफायनरीवर हल्ला. तेल अवीववर इराणचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर रिफायनरीला आग लागली. काही किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरले. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर आंब्याचे दर घसरण्याची भीती. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे आंब्याचा हंगाम लांबणीवर तर मार्च अखेरीस आंब्याची आवक वाढणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.